शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया। तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया। तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयानानी सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई। शिवे सर्वानसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी। आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी। देवीच्या नावाचा मातेच्या नावाचा आईच्या नावाचा जागर चालला आज रात्रीला। भक्तांना तारीची चंडमुंड बारीची शक्ती दे जरा बेल फूल दीप धूप उडे भंडारा। देवीचा हे आईचा अंबेचा देवीचा हे आईचा हे अंबेचा। पैंजनाचा नाद आला गोड कानी ग पैंजनाचा नाद आला गोड कानी ग। उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग। पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊनी वैभवाचे साज सारे गळा घालूनी कोल्हापूरची महालक्ष्मी दारी आली ग। उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसते कोण आली ग। पैंजनाचा नाद आला
तू जाग पुढं मर्दानी मर्दानी आमची मर्दानी मर्दानी आमची मर्दानी मर्दानी आमची मर्दानी ईज हाती तलवारीची घेऊन या धावतो हे वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो राजा सोबतो शंभूराजा सोबतो हे शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो शंभूराजा सोबतो गा शंभूराजा सोबतो वाघराचा छावा माझा शंभूराजा शोभतो वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो पोळ्यावर मांड जसा खंडेराया दौडतो पोळ्यावर मांड जसा खंडेराया दौडतो शंभूराजा शोभतो गा शंभूराजा शोभतो वाघराचा छावा माझा शंभूराजा सोबतो पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ हे बंधू माझा हौशी देवाला तुलशी लाविली अंगणात बंधू माझा हौशी देवाला तुलशी लाविली अंगणात लाविली अंगणात विठुरायाच्या नगरात लाविली अंगणात विठुरायाच्या नगरात हे बंधू माझा छान देवासाठी त्यानं लाविला चंदन बंधू माझा छान देवासाठी त्याने लाविला चंदन लाविला चंदन विठुरायाच्या अंगणान लाविला चंदन विठुरायाच्या अंगणान हे पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ पंढरपुरात देव माझा विठ्ठल विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ विठेवरी देव उभा चंद्रभागेच्या जवळ हे बंधू माझा भारी देवाची वारी मुखात नाम हरी बंधू माझा भारी देवाची वारी मुखात नाम हरी मुखात नाम हरी भारी त्याची ही पंढरी मुखात नाम हरी भारी त्याची ही पंढरी हे बंधू माझा भोला करी तो सोहला देवाचा वर्षा
होता. त्याच्यामार्फत आज मंगळागौरीचे जवळजवळ 60-70 कार्यक्रम झालेले आहेत. हे आपले पारंपरिक खेळ आहेत. पुढच्या पिढीला माहिती व्हावे, ही परंपरा टिकावी म्हणून आपल्याला खेळ खेळायचा आहे. हे लक्षात घ्या, खेळ आहेत हे. आता एक गोलातला खेळ खेळला की पुढचं तुमच्या आवडीचेच खेळ खेळणार. हे खेळ खेळण्यात खूप मजा आहे. आता छान ग्राउंडमध्ये खेळलात ना असं गोलमध्ये. आता छोटे छोटे पुढचे खेळ खेळायचे आपल्याला. फुगडी, झिम्मा, हा. आणि साहित्य आणायला सांगितलं होतं. कळशी, सूप, लाटणं. कळशी आणली आहे? हा बरं, मग कळशी घेऊन या. टाळ्या पण बरं, जोरात टाळ्या. आम्हाला पण बघू शकतो किती टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी. नाचत नाही तर टाळ्या वाजवा बरं. वाजल्या का? वाजल्या. अजून पण यायचं तुम्हाला? घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. आली गवर पावणी आली तशी येऊ दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. वाघ पाण्याचा हंडा गवर माझे नाव दे. हे वाघ पाण्याचा हंडा गवर माझे नाव दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे.
करंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. आपण दोघी मैत्रिणी आट्टीच्या आट्टीच्या साड्या नेसू पट्टीच्या पट्टीच्या. ढगातून पडल्या मघाग मघाग दोघींची फुगडी बघाग बघाग. होन बाई होन रानुमाळी होन माझ्या संग फुगडी खेळतेस आहेस तरी कोण.
आता 12 बलुतेदारांची ओळख सांगणारा एक दणक्यातला खेळ खेळूया, कुरकुली. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली सोनियाची, हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली सोनियाची. पोरं काय नाचते सोनाराची, काय नाचते सोनाराची, काय नाचते सोनाराची, नाचते सोनाराची. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली परडीची, हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली परडीची. पोरं काय नाचते माळीयाची, नाचते माळीयाची, नाचते माळीयाची, नाचते माळीयाची. हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली लाकडाची, हाती कुरकुली ग कुरकुली ग कुरकुली लाकडाची. पोरं काय नाचते सुताराची, नाचते सुताराची. ढोल डोलतय वाऱ्याव बाय माझी, ढोल डोलतय वाऱ्याव, ढोल डोलतय वाऱ्याव बाय माझी, ढोल डोलतय वाऱ्याव, ढोल डोलतय वाऱ्याव बाय माझी, ढोल डोलतय वाऱ्याव, ढोल डोलतय वाऱ्याव बाय माझी, ढोल डोलतय वाऱ्याव. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली. तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा. टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली.
निर्माण झाली. पण खेळात मजा आली की मस्त एकदम मस्त. रोज नाही येऊ शकत. सासू आणि सुना मिळून जे एन्जॉय करताय ना नवरात्रीमध्ये तसं एन्जॉय आम्हाला करता येईल. यावेळीच आम्हाला एन्जॉय करता येईल. आलं की नाही? हा कार्यक्रम खरंच तुमच्यासाठीच होता. आणि इथे मला माहिती नाही कोण कोणाची सून आहे, कोण सासू आहे, मुलगी आहे, जाव आहे माहित नाही. पण ह्या दोघी जणी मागापासून छान खेळतायत, सगळ्याच खेळतायत. पण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव एवढे सुंदर होते. आणि त्या आता 60च्या जर पुढे गेल्या तरी त्या आपल्यामध्ये सहभाग होऊन हे खेळ आहेत. खरंच मागापासून सांगते कोणत्याही पद्धतीचा नाच नाहीये. देवीचा कार्यक्रम आहे, त्याच्यात आपले मंगळागौरीचे खेळ आहेत. आणि ह्या मागापासून छान खेळतायत. याच्यासाठी खरंच जोरात टाळ्या वाजवा. माझं नाव आहे ऋषाली सुरेश पाटील. मी शहापूरमध्ये राहते. माझं गाव आहे दैवली. आणि आपली एक सामाजिक संस्था आहे ऋषाली महिला सामाजिक संस्था. आज जवळजवळ 7,000 महिलांचं हे फाउंडेशन आहे. म्हणजे आम्ही काय काम करतो, महिला सक्षमीकरणाचं काम करतो. म्हणजे गावांमध्ये बचत गट तयार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना व्यवसायासाठी उभं करणं आणि त्यांचे व्यवसाय उभं करणं. जसं इतर संस्था, तुमच्या गावात कोण संस्था काम करते माहित नाही. इतर संस्था कसे आहेत, त्यांना पेमेंट बेसवर काम करतात किंवा प्रोसेसवर काम करतात. तसं आमचं मोफत सेवेचं काम चालू असतं. पण बचत गटाचं काम करता करता आपल्या ग्रामीण भागातल्या महिला आहेत त्यांना व्यासपीठ कसं मिळेल, त्या पुढे कशा जातील, घरामध्ये चूल आणि मूल एवढंच सांभाळतात. पण जेव्हा आम्ही गेली 15 वर्ष फिरतो तेव्हा जवळून काही महिलांना बघितलं खूप अडचणी असतात. पण त्या कोणाकडे व्यक्त करत नाही. जेव्हा तिला एखादी सखी मैत्रीण असते तेव्हा तिच्या अडचणी ती मांडते. पण ह्या अडचणी मांडता मांडता आम्ही जी संस्था उभी केली त्याच्यामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवतो. म्हणजे बघा आता विधवा महिला असल्या की आपण त्यांना पुढे घेतो का, सांगा मला, पुढे घेतो? हळदी कुंकाला बोलवतो नाही, आपण नाही बोलवत की नाही. हळदी कुंकाला तिला तुम्ही बोलवत जा. कारण की आपल्या ऋषाली संस्थेच्या मार्फत हा बदल आपण घडवून आणलाय की आजपर्यंत जेवढे आम्ही व्यासपीठावरचे जे कार्यक्रम केले ते विधवा महिलांच्या हस्ते दीप प्रज्वलित केलाय. कारण त्या महिलेचा कोणताही दोष नसतो. पण जेव्हा ती विधवा होते तेव्हा आपण तिला कधीच पुढे घेत नाही. पण तिला आनंद आपण तिचा नाहीसा केलेला असतो. तो तिला आनंद आपल्यामुळे कसा मिळेल हा उद्देश आपल्या संस्थेचा आहे. आणि म्हणून विधवा महिलांना आपण ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करतो. पण तुमच्या गावात पण अशा दौलारीन महिला असतील तर नावं आमच्याकडे द्या. दरवर्षी अशा कार्यक्रमात त्यांचाही सत्कार आपल्या मार्फत संस्थेमार्फत केला जाईल. आता युट्यूबचा जमाना आहे. म्हणजे आता मुलं छोटे काय मोठे काय, मुलाला असा लहान मुलगा रडायला लागला का आई म्हणते घे मोबाईल बस शांत. म्हणजे आईचा त्रास कमी. मुलांना युट्यूबचा जमाना झालाय, बाकी काही दिसत नाही. आध्यात्मिक क्षेत्राकडे वळणाऱ्या मुली पण आहेत. म्हणजे आज संगीतमय भजन करणाऱ्या मुली आहेत. अशा जवळजवळ 2 महिन्यापूर्वी 30 मुलींचा आपण सत्काराचा भजनी सत्काराचा कार्यक्रम केला. आणि त्याच्यामध्ये अजून एक कार्यक्रम आहे की ज्यांना 1 किंवा 2 मुली आहे अशा पालकांचा आपण सत्कार केला. आपल्या ग्रामीण भागात काय 1 मुलगी झाली, 2 झाली, 4 झाल्या तरी 5वा वंशाला दिवा पाहिजे ना. हा मंगळागौरीचा खेळ म्हणजे काय आहे, आपली परंपरा आहे, आपली संस्कृती आहे, ती पुढे टिकली पाहिजे. छोट्या मुलांना ती संस्कृती समजली पाहिजे की आमच्या पूर्वीच्या काळातल्या महिला मंगळागौरीचे कार्यक्रम खेळत होते. आता नाही, आता साऊंड सिस्टीम लावली का आम्ही गरबा खेळतो, आम्ही सगळे गुजरातीच बनून जातो, मग दांडियाच खेळतो. आमची पूर्वीची परंपरा विसरून जातो. पण ती आता कालांतराने नष्ट होईल म्हणून ती टिकावी म्हणून आपण असे कार्यक्रम करतो. आणि तुमच्या या तरुण मुलींनी भले त्या कार्यक्रम पाहिला आणि त्यांना 1 वर्ष झाला असेल की नेहमी त्यांचा स्वतःला असं वाटतं आम्हालाही करायचंय. पण तो योग आज आला आणि आज पावसाने पण हजेरी लावली नाही आपल्याकडे म्हणून हा कार्यक्रम छान झाला. यूट्यूबला सर्च करा, ऋषाली मंच म्हणून आपला चॅनेल आहे. ह्या चॅनेलला ही व्हिडिओ जाणार आहे आणि सगळे तुम्हाला पाहणार आहेत. ठीक आहे, धन्यवाद. खरंच ऋषालीताईंचे खूप खूप आभार. कारण का यांच्यामुळे आम्हाला आज आपली भारतातली महाराष्ट्रातली जी संस्कृती आहे, फुलागौरीचा जो कार्यक्रम आहे तो यांच्यामुळे आपल्याला खेळता आला, त्यांच्यामुळे आपल्याला या कार्यक्रमात सहभाग होता आला. त्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानते.
वृषालीताईला मी 2 वर्षापासून बघत होती, पण आमची पण खूप इच्छा होती की वृषालीताईंना यावा, आमच्याकडे पण असा कार्यक्रम साजरा करावा, आमच्या काही महिलांना एकत्रित करून गोंधळा कार्यक्रम, जो आपला पूर्वीचा कार्यक्रम, जो पारंपरिक कार्यक्रम होता तो संपत चाललेला, तो पुन्हा एकदा अनुभवायला मिळावा. आणि खूप म्हणजे आम्हाला एकत्र करून गोंधळाचा कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप वृषालीताईंचं धन्यवाद. मला खूप मजा आली, योग आला आणि वृषालीताई खूप आम्हाला यांच्या देवीच्या आशीर्वादाने पाऊस पण नाही आला आणि वृषालीताईंचा खूप खूप आभार, धन्यवाद. वेळ काढून त्या आमच्यासाठी आल्या, ताई खूप खूप धन्यवाद. मी नवतरुण मित्रमंडळ कासनी आयोजित भव्य सार्वजनिक नवरात्र उत्सव सोहळा आहे. 36 वर्ष झाली या मंडळाला, 36 वर्ष गावातील नवतरुण मुलं सर्व इथे देवीचं 9 दिवस सेवा करत असतात. आणि विशेष म्हणजे या मंडळाला अध्यक्ष नाहीये, विदाऊट मंडळाचा अध्यक्ष असताना सुद्धा 36 वर्ष ही सेवा सुरू आहे देवीच्या कृपेने म्हणावं लागेल. आणि आपण सुद्धा आज या कासनी गावात आलात, खूप चांगला मंगळागौरी कार्यक्रम सादर केला. या सर्व आयोजकांचं असेल किंवा आपलं सुद्धा एक आपली संस्कृती टिकवण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं. त्यासाठी आम्ही संपूर्ण नवतरुण मित्रमंडळातर्फे आपल्याला धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आपल्या पुढील आपल्या यूट्यूब चॅनलसाठी. आणि संपूर्ण कासनेकरांतर्फे आपलं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. आम्ही महिलांनी बिना प्रॅक्टिसचे म्हणजे ताईंच्या याच्यावर आम्ही खूप खूप छान केल्याबद्दल ताईंचा आभार. कारण आम्ही सगळ्या महिलांनी खूप खूप छान केलं. पुढच्या वर्षी तुम्हाला असं वाटत असेल का आम्ही प्रॅक्टिस केली, असं काही नाही. ताईंच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व केलेलं आहे. पुढच्या वर्षी यावरून अधिक महिला येतील आशा करतोय. आणि खरंच वृषालीताईंचा खूप खूप आभार, कारण त्या आपल्या कासने गावात आल्या त्याबद्दल त्यांचे खूप आभार. कारण आपल्या महिला सार्वजनिक कार्यक्रमात येतात, पण या वेळेस मंगळागौर या कार्यक्रमात त्यांनी अतिशय सुंदर नाच केलेला आहे. कारण सहभागी सर्व गावच्या महिला होत्या, तशाच त्यांनी ग्रुपने डान्स घेतला, दोघे सुद्धा त्यांनी चांगलं केलं. त्याच्याबद्दल मी वृषालीताईंचे खूप आभार मानते आणि माझ्या गावातील महिलांचेही खूप आभार मानते.